संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या लोकसभा मतदारसंघाकडे लागलेला आहे तो म्हणजे कल्याणचा आणि ठाण्याचा मतदारसंघ। त्या ठिकाणी आजच शिवसेनेने उमेदवार घोषित केलेले आहेत नरेश म्हस्के आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून उमेदवारी मिळालेली आहे आणि ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला आलेले आहेत। त्याचबरोबर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर देखील दाखल झालेले आहेत। माझ्याबरोबर श्रीकांतजी आहेत। श्रीकांतजी, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे खरं तर कल्याण आणि ठाण्याकडे लागलेलं आहे आणि आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे। नेमका काय कानमंत्र होता आणि मुख्य म्हणजे सभा होणार का? बघा, ऑलरेडी राजसाहेबांनी जे आहे हे महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। आज इथे शिवतीर्थावरती आहे ते बाळासाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले। त्याचबरोबर बाजूला जे आहे राजसाहेबांचं घर आहे, राजसाहेबांचा पण आशीर्वाद जो आहे हा इथे आम्ही दोघांनीही घेतलेला आहे आणि त्यांनी ऑलरेडी महायुतीला पाठिंबा तर दिलेला आहे। आताही पूर्ण ताकदीने जे आहे हे आमच्याबरोबर जे आहे हे मनसेचे सर्व कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील आणि स्वतः राजसाहेब असतील हे उभे राहिलेले आहेत। त्याच्यामुळे महायुतीची ताकद जी आहे ही वाढलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जेव्हा मनसे अध्यक्ष राजसाहेब सभा सुरू करतील त्यांच्या सभेमुळे जे आहे ते एक निवडणुकीला वेगळी दिशा पण मिळते। मला वाटतं त्यांच्यामुळे जे आहे हे अजून एक मोठी ताकद जी आहे महायुतीला मिळालेली आहे। त्याच सभेसाठी त्यांनी काही बोलणी झालेली आहेत का? कल्याण आता राजसाहेब ठरवतील, त्यांचा पक्ष ठरवेल की कुठे कुठे जे आहेत ह्या ठाण्यामध्ये असेल, कल्याणमध्ये असेल, मुंबईमध्ये असेल ह्या सभा घ्यायच्या। खरं तर ज्यावेळेस ह्या उमेदवारी जाहीर होत होत्या त्यावेळेस ठाणे आणि कल्याण या उमेदवारी संदर्भात खूप आरोप प्रत्यारोप केले गेले। जाहीर होत नाही आहे, अधिकृतपणे जाहीर होत नाही आहे, अखेर ती जाहीर झालेली आहे तुमची उमेदवारी नरेश म्हस्केंची। कसं पाहता याकडे? खूप आरोप झाले। आरोप म्हणजे लोकांना असं खूप लवकर झालं पाहिजे होतं। मीच साहेबांना सांगितलं होतं की माझी जी उमेदवारी आहे ती बाकी सगळ्या खासदारांना जेव्हा कॅन्डिडेट डिक्लेअर होतील तेव्हा जे आहे ते तुम्ही जाहीर करा आणि या शेवटच्या लिस्टमध्ये जे आहे माझं नाव जे आहे ते कल्याणमधून जाहीर झालेलं आहे। त्याच्या अगोदर जे आहे उपमुख्यमंत्री महोदयांनी ऑलरेडी जाहीर केलं होतं। औपचारिकता जी आहे ती आज केलेली आहे, पण तरीही मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज 2 वेळा जे आहे खासदार म्हणून मला तिथे नेतृत्व करण्याची संधी मिळाली। आता तिसऱ्यांदा जे आहे हे शिंदे साहेबांनी विश्वास दाखवलेला आहे आणि जे आम्ही काम केलेलं आहे कल्याण लोकसभेमध्ये ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मोदीजी असतील यांच्या नेतृत्वाखाली मोठं काम जे आहे कल्याण लोकसभेमध्ये उभं राहिलेलं आहे आणि त्याच्याच बेसिसवरती जे आहे ती उमेदवारी दिलेली आहे आणि ह्यावेळेस जे आहे मोठा विजय देखील त्या ठिकाणी होईल। आरोप, मला वाटतं विरोधकांचं कामच आहे आरोप करणं कुठला, तर मला वाटतं आता त्याच्याकडे जास्त लक्ष देतात। ठाण्याची पण जी जागा आहे आणि कल्याणची पण जागा आहे, त्या दोन्ही जागेंवरती जे आहे हे उमेदवार शिवसेनेचे जाहीर झालेले आहेत। बाकी सगळ्या पक्षांचे जे आहेत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याचबरोबर मनसे, RPI हे सगळे जे आहेत कार्यकर्ते ऑलरेडी त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत। महायुतीचा प्रचार सुरू आहे। येणाऱ्या 17-18 दिवसामध्ये जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये जे प्रचार कसा होईल, प्रत्येकापर्यंत कसं पोचता येईल ह्याच्यावरती जो भर असेल तो महायुतीच्या उमेदवारावरती असेल आणि मला कॉन्फिडन्स आहे की या महाराष्ट्रामध्ये जे आहे ते जास्तीत जास्त जागा 45पेक्षा जास्त जागा ज्या आहेत त्या महायुतीच्या निवडून येतील। तुमच्या जागेवर एक चॅलेंज दिले गेलं होतं, आदित्य ठाकरेंनी ते चॅलेंज दिलेलं होतं। कसं पाहताय आता तिकडून उभं राहण्यासंदर्भातलं हे चॅलेंज होतं, मात्र आता त्याकडे कसं? मला वाटतं तर तुम्ही ज्यांनी चॅलेंज दिलं त्यांना जाऊन विचारलं पाहिजे की बाबा चॅलेंज का नाही एक्सेप्ट केलं किंवा चॅलेंज का नाही पूर्ण केलं तुम्ही। मला वाटतं त्यांना पण माहिती आहे की बाबा कल्याण लोकसभेमध्ये जी आहे महायुतीची ताकद किती आहे, ठाण्यामध्ये जी आहे महायुतीची ताकद कशी आहे, किती आहे ती। मला वाटतं त्याच्यामुळे जे फक्त तोंडाने वायफळ वापा सोडण्यापेक्षा जे आहे ही खरी रिॲलिटी त्यांना हळूहळू समजते। तुमच्या ठिकाणी देखील भाजप किंवा इतर पक्षांच्या दावेदारी होत्या, त्यामुळे कुठेतरी वाद होता असं होता आणि त्यामुळे काही उशीर झाला? कधीच कल्याणमध्ये वाद नव्हता। आम्ही 2 महिने अगोदरपासून प्रचार सुरू केला आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने। ऑलरेडी 2 महिने अगोदर आमची पहिली सभा झाली, मीटिंग झाल्या, त्याच्यानंतर सगळेच पक्ष एकत्र येऊन आता काम करत आहेत। घोषणा जी फक्त बाकी होती ती घोषणा आज झालेली आहे। पण या अगोदर तुम्ही शिवसेना म्हणून एकत्र लढला, आता काही जे सहकारी आहेत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर, काही तुमच्याबरोबर, किती फटका बसेल आणि कसं पाहता याकडे? महायुतीची ताकद जी आहे नेहमी ठाणे जिल्ह्यावरती राहिलेली आहे आणि प्रत्येक जो कार्यकर्ता हा शिंदेसाहेबांबरोबर आहे ठाणे जिल्ह्यामधला। पूर्ण महाराष्ट्रामधून जर आपण पाहिलं असेल की मोठ्या संख्येमध्ये रोज लोक जे आहेत ती प्रवेश करतात, जिल्हा प्रमुख असेल, पदाधिकारी, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, नगरसेवक, आमदार। तर मला वाटतं
मॅक्झिमम जे आहे हे सगळेचे सगळे शिवसैनिक जे आहे हे ग्राउंड लेवलवरचे शिंदे साहेबांबरोबर आलेले आहेत, म्हणून एवढी मोठी ताकद जी आहे ते आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसते. आणि मला वाटतं लोक जे आहे हे शिंदे साहेबांच्या कामावरती, मोदीजींच्या कामांवरती जे आहे हे खुश आहेत. ज्या प्रकारे काम जे आहे हे महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे, देशामध्ये झालेलं आहे, ते पाहून जे आहे लोक निवडणुकीला जे आहे मतदान करतील. ही देशाची निवडणूक आहे. देशामध्ये ज्या प्रकारे कामं झालेली आहेत मोदीजींच्या नेतृत्वाखाली, मोठ्या संख्येमध्ये जे आहे लोक मतदान जे आहे महायुतीच्या उमेदवाराला करतील. शेवटचा प्रश्न, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी आलेला आहात, काय भावना आहेत नेमक्या? नक्की बाळासाहेबांचा आशीर्वाद जो आहे हा इथे नेहमीच आमच्यावरती आहे. बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच, दिघेसाहेबांच्या आशीर्वादामुळेच आज इथपर्यंत पोचलो आहे. 10 वर्ष अगोदर सुरू केलेला प्रवास आज पुन्हा तिसऱ्यांदा जे आहे हे निवडणुकीला सामोरे जातो आहे. आणि यावेळेस बाळासाहेबांच्या, दिघेसाहेबांच्या आशीर्वादाने मोठ्या मताधिक्याने जे आहे ही कल्याण लोकसभेची जागा जी आहे ती निवडून येईल. धन्यवाद श्रीकांतजी. श्रीकांत शिंदे यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मोठ्या मताधिक्याने ही जागा जी आहे कल्याणची ती शिवसेनेचे डॉक्टर श्रीकांत शिंदे हे जिंकून येतील. आणि त्यामुळे आता या दोन्ही मतदारसंघाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष जे आहे ते या सगळ्या मतदानावर आणि तिथल्या निवडणुकीच्या निकालावर असणार आहे. कॅमेरा पर्सन अनिल पवारचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.